आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरती टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण देऊ नका अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी केली आहे। आज बाळासाहेब ठाकरे असते तर शेकडो शिवसैनिक अयोध्येत असते असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत माजी केंद्रीय मंत्री व अजित पवार गटाचे राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहिते आहे। तुम्ही ज्या प्रकारे भूमिका घेतली की उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या लोकार्पणाचं निमंत्रण देऊच नाही, असं का वाटतं तुम्हाला? माझं स्पष्ट मत आहे की त्यांना निमंत्रण देऊच नाही। त्याचं कारण असं आहे की बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेलं हिंदुत्व आणि राम मंदिर, बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असते तर त्यांनी इन्व्हिटेशनची वाट नसती पाहिली। लाखो शिवसैनिक त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले असते। परंतु शिवसेनेचा आता जो प्रॉब्लेम झाला आहे उद्धव ठाकरेचा आणि संजय राऊतांचा, त्यांनी हिंदुत्व सोडल्यामुळे त्यांची प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे की इकडे हिंदुत्व सोडलं आणि राम मंदिराच्या दर्शनाला जातो म्हणतात। आणि म्हणून त्यांना इन्व्हिटेशन याच्यासाठी देऊ नये की कट्टर हिंदुत्वाचं जे हे आहे दैवत प्रभू रामचंद्र, आणि त्यांनी सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज केल्यामुळे हिंदुत्वाशी त्यांना मला वाटत नाही की त्यांना इन्व्हिटेशनची गरज आहे। तुम्ही काही मोजके नेते आहेत ज्यांना बाळासाहेबांचा सहवास लाभला, तेव्हा राम मंदिराला घेऊन त्यांच्यासोबत काय चर्चा व्हायची, त्यांचं काय स्वप्न होतं? त्यांचं स्वप्न एवढं होतं की हा हिंदूंचा देश आहे आणि हिंदूचं दैवत हे प्रभू रामचंद्र आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने राम मंदिर उद्ध्वस्त करून मस्जिद बांधल्या गेली होती हे त्यांना कदापि चालत नव्हतं। आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं मी जिवंत असेपर्यंत रामाचं मंदिर तिथं झालंच पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे की कारसेवकांची काय परिस्थिती, किंवा शिवसेने म्हणून कारसेवक म्हणून जे गेले होते त्यांनी सपोर्ट केला की बा मंदिर बांधून तुम्ही जर मस्जिद बांधत असाल तर हे बरोबर नाही आहे। आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं, पण तो दुर्भाग्याने आज ते नाही आहे। आणि उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेनेने हिंदुत्वाला त्या ठिकाणी हे तडा दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा राईट बनत नाही। आपण बघू शकतो की सुबोध मोहिते आहे, त्यांनी देखील भूमिका मांडली की कुठे ज्या प्रकारे टीका होत आहे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटांच्या वेगवेगळ्या नेत्यांकडनं राम मंदिरांच्या सोहळ्याला घेऊन, त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे यांना जे लोकार्पण सोहळ्याची जी निमंत्रण पत्रिका आहे तीच देऊ नये अशी मागणी सुबोध मोहिते यांनी केली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।